काय केलं तुम्ही? पैसे फेकलेत तुम्ही, ही किंमत केली पैशाची? तुम्ही असं का वागलात? माझ्या वागण्याला हेच लोक जबाबदार आहेत. मुळात यांनी आपल्यावर उपकार करावे इतकी वाईट वेळ आलेली नाही आपल्यावर. खरं तर ना, हे आपल्याला इथे मुद्दाम डिवचण्यासाठी आले, पण हे विसरतायत की आयुष्यभर आपण यांना पोसलंय. मला सांगा ना, जे आपल्या फेकलेल्या तुकड्यांवर जगले त्यांनी आपल्याला ही 10,000ची भीक द्यावी का? ओ, गरज नाहीये तुमच्या पैशांची. हे 10,000 घ्या आणि निघा. माझे बास बास झालं, खूप ऐकून घेतलं तुमचं. ज्याला तुम्ही उपकार म्हणताय ना, ते माझ्यावरचं प्रेम आहे. या सगळ्यांनी मिळून हे 10,000 रुपये मी जगावं, मी जिवंत राहावं म्हणून गोळा केलेत, जमवलेत. पण तुम्हाला ते कळणार नाही. पोटात भूक असताना स्वतःच्या ताटातली भाकरी जो दुसऱ्याला देऊ शकतो ना, त्याच्यात माणुसकी जिवंत असते. पण तुम्हाला नाही कळणार. तुम्ही या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललात ना, तर ह्यांच्यातली माणुसकी दिसेल तुम्हाला. ह्यांच्या वागण्यातला चांगला हेतू दिसेल तुम्हाला. त्यांची मदत तुम्हाला उपकार वाटताय, हिणवल्यासारखं वाटतंय. त्यापेक्षा ज्यांनी केसानं गळा कापला त्यांचे 7 लाख तुम्हाला जास्त जवळचे वाटताय. मला विक्रांतनं दिलेल्या 7 लाखापेक्षा ह्याची किंमत जास्त आहे. हा भाव पैसे देण्यामागच्या ज्या ह्यांच्या भावना आहेत ना, त्याच विक्रांतच्या पण आहेत. तुम्ही हे बरोबर नाही बोलत आहात आबा. हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही आणि तुमच्या नवऱ्यानं कुठल्या हेतूनं काय म्हणून पैसे दिलेत ना, हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही जे काही वागलात आमच्याशी, हे मालती विसरू शकता, मी नाही. तुम्ही कोणाचंच होऊ शकत नाही, कारण तुमच्यात माणुसकी नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही. अहो, काय बोलताय तुम्ही? हे यांच्यात जर प्रेम आणि जिव्हाळा नसता तर त्यांनी आपल्याला लगेच 7 लाख रुपये दिलेच नसते. हो, तुम्ही यांची वकिली करू नका मालती. आणि कशा करता, काय दिलेत पैसे, हे मला माहिती आहे. आबा बरोबर बोलतात मालतीबाई. या सगळ्यांनी आपल्याला लाथाडलं, घराबाहेर काढलं, आबांचा एवढा अपमान केला, त्यांना नोकर म्हणून वागवलं. हे कसं विसरू शकता बरं तुम्ही? हे गप, आमच्यामध्ये बोलायचं नाही. आमच्या घरात येऊन एकमेकांच्या मनात विष पेरणं ना बंद कर. उर्मिला, जाऊ दे. तू आत्ता यांच्याशी उज्जत घालत बसूच नकोस. पण यांच्याशी बोलणं म्हणजे ना एखाद्या दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. जा तू आत्ता, जा. अहो, तुम्ही आत्ता जे काही वागलात, बोललात, त्या अजिबात बरोबर नव्हतं. मला नाही पटलं.